आणि आता घेणार आहोत 12 वाजताच्या 12 घडामोडींचा वेगवान आढावा। देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा दिली बँक बंदची हाक। मंगळवार 8 जानेवारी आणि बुधवार 9 जानेवारीला पुकारणार संप। संपामुळे सरकारी बँकांच्या व्यवहाराला बसणार फटका। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून जाणार बेमुदत संपावर। संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मिस्मा अंतर्गत कायदा लागू, कारवाई करण्यात येणार असल्याचा बेस्ट प्रशासनाचा इशारा। महावितरण, महापारेषण आणि महाजनकोतील तब्बल 83,000 कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय। इलेक्ट्रिसिटी ऍक्टमध्ये होत असलेल्या संशोधनाचा विरोध, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी संपाचा इशारा। पुण्यात टपाल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 8-9 जानेवारीला देशव्यापी संप। पुणे शहर आणि जिल्ह्यातील टपाल कार्यालयातील काम राहणार बंद, अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिली माहिती। उत्तर आणि ईशान्येकडून वारे वाहत असल्याने राज्यातील काही भागात येत्या आठवड्यात शीतलहरीची शक्यता। कोकण विभागामध्ये उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी पुन्हा थंडीची जाणीव। मुंबई शनिवारी किमान 15.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पिंपरीच्या कासारवाडीमध्ये शिवशाही बसने घेतला अचानक पेट। शिवाजीनगर डेपोत जाताना शिवशाही बस पेटली। बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली। शॉर्ट सर्किटमुळे लागली आग। 100 किलोपेक्षा जास्त कचरा केल्यास मुंबईकरांना भरावा लागणार टोल। कचऱ्यावर प्रक्रिया करणारं केंद्र उभारलं नसेल तर महापालिकेच्या जागांवर सशुल्क ओला कचरा प्रक्रिया केंद्र करणार उपलब्ध। आता फुटपाथ काँक्रीटचे करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय। उंच सकल ओबडधोबड फुटपाथमुळे पाय फ्रॅक्चर होण्याची वेळ, असे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय। लोकलचा दरवाजा अडवणाऱ्या गुंडांना पश्चिम रेल्वेने शिकवला धडा। प्रवाशांना लोकलमध्ये चढू न देता दादागिरीचा प्रकार, पश्चिम रेल्वेकडून दखल। 3 दिवसात 32 गुंडांना घेतलं ताब्यात। विरारमध्ये पित्याकडून पोटच्या पोरीला जाळण्याचा प्रयत्न। मुलगी सतत फोनवर बोलत असल्याने प्रेम प्रकरणाच्या संशयातून अंगावर रॉकेल टाकून मुलीला पेटवलं। होरपळलेल्या मुलीचा काल दुर्दैवी मृत्यू। आरोपी बाब मोहम्मद मुर्तिजा मंसुरी पोलिसांच्या अटकेत। वसईत स्वतःच्याच मुलाला आईकडून हिसकावून देण्याचा बापाचा प्रयत्न। नागरिकांनी बापाला घडवली चांगलीच अद्दल। भीष्मसिंग पत्नीसोबत पटत नसल्याने राहत होता वेगळा। वसईच्या तामतलाव परिसरातून मुलाला घेऊन जाण्याचा बापाचा प्रयत्न फसला। नक्षल चळवळीला कंटाळून 7 जहाल नक्षलवाद्यांचा पोलिसांसमोर आत्मसमर्पण। 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश। 7 जणांवर एकूण 32 लाखांचं बक्षीस। नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा। गुजरातच्या वडोदरामध्ये घडला विचित्र अपघात। वेगात आलेल्या BMW गाडीने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांना उडवलं। अपघातात दोघे गंभीर जखमी। सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद।